नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वीट कॉर्न मक्का लागवडविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। स्वीट कॉर्न मक्काची लागवड कधी करावी, कोणता हंगाम सर्वात योग्य आहे, लागवडीसाठी कोणते बियाणे निवडावे, एकरी बियाणे किती लागते, खत आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे, किडी रोगांपासून पिकाचे संरक्षण कसे करावे, तसेच तयार झालेला माल विक्रीसाठी कुठे पाठवावा याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, स्वीट कॉर्न हा खाण्यासाठी वापरला जाणारा गोड मक्याचा प्रकार आहे। याचा उपयोग उकडून, भाजून सूप, पिझ्झा, बर्गर तसेच प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात केला जातो। शेतकरी मित्रांनो, फक्त 75 दिवसांमध्ये तयार होणारे हे पीक हिरव्या कणसांना बाजारात जबरदस्त मागणी आणि काढणीनंतर उरणारा चारा देखील चांगल्या भावात विकला जातो। कारण या पिकातून फक्त कणसामधूनच नव्हे तर काढणीनंतर मिळणाऱ्या हिरव्या आणि सकत चाऱ्यामधूनही अतिरिक्त उत्पन्न मिळते। स्वीट कॉर्न मक्काचा चारा जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक मानला जातो। या चाऱ्यामध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे जनावरे तो आवडीने खातात। तसेच दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा चारा खूप उपयुक्त ठरतो। त्यामुळे या पिकाला दुहेरी फायदा देणारे पीक असेही म्हटले जाते। शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया स्वीट कॉर्न मक्याच्या लागवडीसाठी योग्य हंगाम कोणता। महाराष्ट्रात स्वीट कॉर्नची लागवड वर्षातून 3 हंगामात करता येते। खरीप म्हणजेच पावसाळी हंगामात जून व जुलैमध्ये, व रब्बी हिवाळी हंगामात ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये आणि उन्हाळी हंगामात जानेवारी महिन्यात लागवड करता येते। शेतकरी मित्रांनो, मात्र चांगले उत्पादन व चांगला भाव मिळण्यासाठी जर आपल्याकडे पाण्याचे चांगले व्यवस्थापन असेल तर 15 मे ते 1 जून दरम्यान लागवड केल्यास आपल्याला चांगला रेट मिळू शकतो। कारण बरेचसे शेतकऱ्यांकडे पाणी नसल्यामुळे ते पाऊस पडल्यानंतर लागवड करतात। पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांची एकाच वेळी लागवड झाल्यामुळे थोडा रेट कमी होण्याची शक्यता असते। त्यामुळे लवकर लागवड केल्यास तुमचा माल बाजारात लवकर तयार होतो। त्या काळात बाजारात स्वीट कॉर्नची उपलब्धता तुलनेने कमी असल्यामुळे चांगली मागणी राहते आणि दरही जास्त मिळतो। शेतकरी मित्रांनो, आता बघूया पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बियाणे आणि लागवड अंतर। शेतकरी मित्रांनो, स्वीट कॉर्न मक्याची लागवडीसाठी एकरी साधारणपणे 2.5 ते 3 किलो बियाणे पुरेसे असते। शेतकरी मित्रांनो, स्वीट कॉर्नच्या काही लोकप्रिय बियाणे वाण बघायचे झाले तर यामध्ये आपण शुगर 75, सिजेंटा कंपनीचे शुगर 75 हे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय स्वीट कॉर्न बियाणे आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये दुसरे बियाणे बघायचे झाले तर सीपी स्वीट 2 हे उच्च उत्पादन क्षमता असलेले स्वीट कॉर्न मक्काचे बियाणे आहे। तिसरे बियाणे वाण बघायचे झाले तर मिठास या वाणाची कणसे लांब व भरगच्च तयार होतात। गोडवा चांगला असल्याने ग्राहकांची मागणी चांगली असते। त्यानंतर चौथे स्वीट कॉर्न मक्का बियाणे वाण बघायचे झाले तर ईस्ट वेस्ट सीडचे एकसारखी कणसे देणारे आणि चांगल्या दर्जासाठी ओळखले जाणारे बियाणे आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा बघूया, अंतर। स्वीट कॉर्नची लागवड करताना 2 ओळीमधील अंतर 2 फूट व 2 झाडामधील अंतर 8 ते 10 इंच ठेवावे। किंवा आपण पट्टा पद्धत पण लागवड करू शकतो। पट्टा पद्धत मध्ये आपण 4x1 वर लागवड करू शकता। पट्टा पद्धत मध्ये आपल्याला ठिबक सिंचनचे व्यवस्थापन करता येते व या अंतरामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश घेते हवा मिळते। त्यामुळे कणसाची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढ होते। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खत व्यवस्थापन। खत व्यवस्थापन मध्ये लागवडीपूर्वी जमिनीच्या गरजेनुसार एकरी 15-15-15 2 बॅग किंवा DAP 1840 2 बॅग वापरू शकतो। दोन्हीपैकी एक कोणतेही आपण वापरू शकता। त्यामुळे पिकाला सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये मिळण्यास मदत होते। त्यानंतर मक्का लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांची झाल्यानंतर एकरी 10-26-26 ची 1 बॅग आणि युरियाची 1 बॅग देऊ शकता। या अवस्थेत पिकाची वाढ जोमाने होत असल्यामुळे योग्य वेळी खत दिल्यास झाडाची वाढ, कणसाची संख्या आणि उत्पादनात चांगले मिळण्यास मदत होते। शेतकरी मित्रांनो, पुढील सर्वात महत्त्वाचा मुद्दा बघूया, कीड व्यवस्थापन। स्वीट कॉर्न मक्यामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो। लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार इमोमेक्टिन बेंझाइट
5SG या घटकयुक्त कीटकनाशकाची फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, पुढील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, एकरी उत्पादन किती निघते। योग्य व्यवस्थापन केल्यास स्वीट कॉर्न मका एकरी 6 ते 7 टन निघू शकते, म्हणजेच एकरी 60 ते 70 क्विंटल पर्यंत निघते। शेतकरी मित्रांनो, स्वीट कॉर्नची काढणी साधारणपणे 70 ते 80 दिवसात सुरू होते। कणसातील दाणे दुधाळ अवस्थेत असताना काढणी केल्यास बाजारात चांगला दर मिळतो। शेतकरी मित्रांनो, शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विक्री कुठे करावी। शेतकरी मित्रांनो, स्वीट कॉर्न तयार झाल्यानंतर विक्रीचे योग्य नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे। स्वीट कॉर्नला भाजी मंडई, स्थानिक व्यापारी, हॉटेल, मॉल, प्रोसेसिंग उद्योग तसेच भुट्टा विक्रेत्याकडून चांगली मागणी असते। शक्य असल्यास लागवडीपूर्वीच खरेदीदाराशी संपर्क साधावा, त्यामुळे माल तयार झाल्यानंतर विक्रीची अडचण येत नाही आणि चांगला दर मिळण्यास मदत होते। बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य वेळी विक्री केल्यास नफा आणखी वाढतो। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण स्वीट कॉर्न मक्याची लागवड करू शकतात। योग्य हंगाम, दर्जेदार बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, योग्य वेळेवर कीड नियंत्रण आणि योग्य विक्रीचे नियोजन केल्यास या पिकातून चांगले उत्पादन आणि समाधानकारक नफा मिळवता येऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही स्वीट कॉर्नचे नियोजन करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच तुम्ही स्वीट कॉर्नची लागवड केली असेल तर तुमचा अनुभव देखील इतर शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा। अशी शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।